मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन। तर आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये आणि खूप कमी एनर्जीमध्ये घरच्या घरी फेशियल कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी मी इथे वापरलेलं आहे VLCCचं स्किन व्हाइटनिंग फेशियल किट। हे एकदा वापरण्यासाठी योग्य आणि सिंगल यूज किट आहे। हे ॲक्च्युली याची प्राइस 149 रुपीज आहे, पण मला ऑफरमध्ये हे 99 रुपयाला पडलेलं। रेटिंग 4.3 ते 4.5 स्टार रेटिंग आहे। यामध्ये ना हे जे आहे त्वचेचा नूर वाढवते आणि त्वचेला डिटॉक्स करते। यामध्ये हळद व कॉफी असल्यामुळे नैसर्गिक घटक असतात आणि जर तुम्हाला हवं असेल तर हे नायका, पर्पल, झेप्टो आणि बिग बास्केट अशा वेबसाईटवर उपलब्ध आहे। तर याला वापरण्याच्या आधी ना पॅच टेस्ट जी आहे ती आवश्यक करा, कारण विशेषतः संवेदनशील त्वचा ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यांच्यासाठी स्पेशली। आणि आठवड्यातून तुम्ही याला एकदाच वापरा आणि फेशियल नंतर ना सूर्यप्रकाशापासून दूर राहा आणि जो स्किन आहे तुमची चेहरा आहे त्याला मॉइश्चराइज करायला विसरू नका। तर हे का बरं मस्ट बाय प्रोडक्ट आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण यामध्ये हळद, हर्बल घटक जी त्वचेची सफाई करून चमक आणतात आणि अनेकांनी वापरल्यानंतर त्वचेमध्ये नूर आल्याचे यामध्ये सांगितलेलं आहे। बरेचशा रिव्ह्यूजमध्ये मी वाचलेलं आहे आणि घरीच वापरण्यास योग्य आणि कमी किमतीत म्हणजे अंडर ₹100 मध्ये तुम्हाला घरच्या घरी फेशियल करायला मिळतं। तर मग आपल्याला काय काय स्टेप्स आहेत, तर सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग। सर्वप्रथम चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा आणि किटमधील क्लिन्झिंग मिल्क चेहऱ्यावर लावा आणि सौम्यपणे 2-3 मिनिट मसाज करा। तर फेशियल मधली सर्वात महत्त्वाची पायरी आणि सगळ्यात पहिली पायरी म्हणजे क्लिन्झिंग। तर दिवसभर त्वचेवर जमा झालेली धूळ, घाम, प्रदूषण व तेलकटपणा काढण्यासाठी क्लिन्झिंग आवश्यक असते। त्यामुळे चेहरा फेशियलसाठी तयार होतो। त्वचेमध्ये असलेली मळमळ आणि घाण क्लिन्झिंगमुळे बाहेर येते, ज्यामुळे स्क्रबिंग आणि इतर स्टेप्ससुद्धा अधिक प्रभावी होतात। स्वच्छ त्वचा अधिक चांगल्या प्रकारे ऑक्सिजन शोषते, त्यामुळे त्वचेचा नूरसुद्धा वाढतो। जर चेहरा नीट क्लीन नसेल तर मसाज क्रीम, पॅक किंवा सिरम त्वचेमध्ये नीट शोषले जाणार नाहीत, त्यामुळे संपूर्ण फेशियलला परिणाम कमी होतो। 2-3 मिनिटांनंतर क्लिनिंग मसाज केल्यानंतर स्वच्छ कापडाने जो तुमचा चेहरा आहे छान प्रकारे आता पुसून घ्या। आता नेक्स्ट स्टेप आहे ती स्क्रबिंग। तर स्क्रब लावा आणि हलक्या हाताने 4-5 मिनिटं मसाज करा, विशेषतः नाक, हनुवटी व कपाळावर। तर फेशियलमधील दुसरी पायरी म्हणजे स्क्रबिंग आणि ती त्वचेसाठी खूपच उपयुक्त असते। आपल्या त्वचेवर दररोज मृत त्वचेचा म्हणजे डेड स्किनचा थर जमा होतो। स्क्रब केल्याने ही जी डेड स्किन आहे ती हटते आणि त्वचा उजळ व फ्रेश दिसते। नाक, हनुवटी, कपाळावर जमा होणारे ब्लॅक हेड्स व व्हाईट हेड्स स्क्रबिंगमुळे कमी होतात। त्वचेला मोकळं आणि स्वच्छ बनवते। स्क्रब करताना हलका मसाज केल्याने त्वचेमधील रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज मिळते। नियमित स्क्रबिंगमुळे त्वचा कोरडी व खरवडलेली वाटत नाही, तर मऊ आणि मुलायम होते। स्क्रबिंग केल्यामुळे त्वचा मोकळी होते आणि क्रीम, फेस पॅक किंवा सिरम त्वचेमध्ये नीट शोषले जातात। तर यानंतरची जी स्टेप आहे ती आहे VLCC स्किन व्हाइटनिंग फेशियल मसाज जेल किंवा सिरम। तर सिरम किंवा जी जेल आहे ते तुम्ही लावा आणि हलक्या हाताने टॅप करत चेहऱ्यावरील ती शोषून घ्या। हे त्वचेला अंतिम पोषण व उजळपणा देते। फेशियल प्रक्रियेत सिरम किंवा जेल लावणे हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। याचा उपयोग त्वचेला खोलवर पोषण देण्यासाठी आणि फेशियल झाल्यानंतर मिळालेला जो ग्लो आहे तो टिकवण्यासाठी केला जातो। जे जेल आहे, मसाज जेल आहे, यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटॅमिन्स आणि ॲक्टिव्ह घटक असतात जे त्वचेवर खोलवर शोषले जातात। मसाज नंतर जेल लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो आणि जी सूज आहे ती सुद्धा कमी होते
तर प्रत्येक स्टेप दरम्यान जो आहे तो तुमचा चेहरा जो आहे तो थोडा ओलसर ठेवा, जेणेकरून मसाज जो आहे ते चांगला होईल. तर त्यानंतरची जी स्टेप आहे ती व्हाईटनिंग क्रीम मसाज. तर किटमधील मसाज क्रीम जी आहे ती चेहऱ्यावरती लावा आणि 8 ते 10 मिनिटं हलक्या गोलाकार हालचालींनी मसाज करा. ही क्रीम जी आहे तुमच्या त्वचेचा नूर वाढवते आणि त्वचेला मऊ बनवते. व्हाईटनिंग क्रीम मसाज केल्यामुळे त्वचेमध्ये रक्तभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज प्राप्त होते. हे मसाज त्वचेतील डाग, टॅनिंग आणि निस्तेजपणा कमी करण्यास मदत करते. शिवाय क्रीममधील ॲक्टिव्ह घटक त्वचेत खोलवर शोषले जातात आणि त्वचेचा रंग उजळतो. त्वचेला हायड्रेटेड, मऊ व लवचिक ठेवण्यासाठी ही मसाज उपयुक्त ठरते. व्हाईटनिंग क्रीम मसाज त्वचा उजळण्यासाठी, डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेला आरोग्यदायी व चमकदार ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर मसाज जी आहे ती जेंटली 8 ते 10 मिनिटासाठी आपल्याला इथे छान करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने जी आहे तो तुमचा चेहरा पुसून घ्यायचा आहे. आणि या ज्या फेशियल क्रीममध्ये व्हीट जम आणि ॲलोंटॉइन नावाचे जे आहे ते घटक आहेत. सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅक. तर किटमधील फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला त्याला सुकू द्यायचं आहे. आणि सुकल्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हा पॅक जो आहे तो त्वचेतील टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि ब्राईटनिंग देतो. फेशियल पॅक हे फेशियल प्रक्रियेतील शेवटचं आणि महत्त्वाचं पाऊल असतं, त्यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि संपूर्ण फेशियलचा जो प्रभाव आहे तो दीर्घकाळ टिकतो. तर फेशियल पॅकमधील घटक जो असतो तो त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचेला जो आहे तो नैसर्गिक चमक देतो. फेशियल नंतर त्वचेला जो आहे तो थंडावा देतो आणि सूज कमी करतो. मसाज नंतर त्वचेची जी पोरे असतात ती उघडलेली असतात, तर पॅकमुळे ती घट्ट होतात, म्हणजे त्वचेचे जे छिद्र आहेत ते बंद करतो. आणि पॅक लावल्यानंतर त्वचेवर एक थर तयार होतो जो बाहेरील घाण्यापासून त्वचेला सुरक्षित ठेवतो. तर दीर्घकाळ जो आहे तो फेशियल नंतरचा जो ग्लो आहे तो जास्त दिवस टिकवण्यास मदत होते. तर मंडळी, हा आहे माझा फेशियल केल्यानंतरचा ग्लो. तुम्ही बघू शकत असाल की चेहरा जो आहे एकदम ताजेतवाना आणि एकदम फ्रेश वाटतोय आणि चेहऱ्यावरती जे आहे एकदम सॉफ्टनेस आलेली आहे. तुम्ही नक्की हे फेशियल ट्राय करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय.